नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मी व्हिडिओ यासाठी बनवत आहे की काल आपला जो युवा क्रिकेटर आहे वैभव सूर्यवंशी याला इंडिया टीममध्ये सहभागी करून घेतले BCCIनं आपल्या. तर मला काय म्हणायचं आहे, तर वैभव सूर्यवंशीने जसं टॅलेंट दाखवलं तसं आपण पण टॅलेंट दाखवा. आणि असल्या बिक्रोच पार्टीच्या नादाला काय लागतं आहे तुम्हाला? पाठीमागं बी तुम्हाला व्हिडिओ करून सांगितलं होतं मी की कॉक्रोच पार्टीच्या नादाला लागू नका, तुम्ही तुमचं करिअर बरबाद करून घेता. आज वैभवनं अवघ्या 15व्या वर्षी त्यानं त्याचं करिअर सेट केलं आणि तुम्ही आज कुठं त्या कॉक्रोच पार्टीच्या नादाला लागून आपलं पूर्ण आयुष्य बरबाद करताय हे मला काही कळना. काल तर ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो ड्रामा केला त्यांनी, काय ते योग्य होता का? आले काय गेले काय? घोषणा कुठल्या द्यायलेत? विषय काय होता? घोषणा कुठल्या द्यायलेत? विषय बदलून लगेच दुसरंच काहीतरी बडबडायला लागले. भारताच्या विरोधात शिवाय द्यायले, ती गरळ ओकायला लागले. विषय होता नीटचा, धर्मेंद्र प्रधानचा. ठीक आहे, मान्य आहे मला पण की धर्मेंद्र प्रधाननं पण राजीनामा दिला पाहिजे, कारण तो पण तेवढाच जिम्मेदारी आहे नीटचा पेपर फुटायला. पण तुम्ही गेलात जंतर मंतर कशाला? ते सोडून तुम्ही दुसरंच बोलायला लागला तिथं. सगळे तुकडे तुकडे गँगचे माणसं तिथं होते, त्याच्यानंतर केजरीवालचे माणसं तिथं होते. अरे तुम्हाला जर खरंच भारताची चिंता आहे, एवढी देशाची चिंता आहे, तर मग तुम्ही इथं मध्ये सहभागी हो ना, आणि तुम्ही एक स्वतःची चांगली पार्टी बनवा आणि तुमचा करिअर सेट करा ना. कॉक्रोच काय, तुम्ही बदनाम माणसाला देशाला जे बदनाम करते तर त्यांच्या नादाला कशाला लागला तुम्ही? भारत खरंच तुम्हाला वाटायला भारतात आपण काहीतरी नवीन करून दाखवावं, तर मग तुम्ही स्वतःची पार्टी स्थापन करा आणि ह्या भ्रष्टाचारावर आळा घाला ना. तुम्हाला वाटत असेल हे सरकार पण दोषी आहे, त्या सरकारला तुम्ही पण पुन्हा पार्टी तयार करून ही करा ना, त्याला स्ट्राईक करा ना त्याच्या विरुद्ध. हे काय कुठून कोण कुठला तो डिपके का दिपके, त्याच्या नादानं लागून तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद करायला काय येऊन जंतर मंतरवरून काय आल्याच्यानंतर काय झालं? तुम्हाला काय भेटलं का तसल्या उन्हामध्ये जाऊन? जरा नीट वागा, नीट राहा, तुमचं करिअर सेट करा, नका असल्या नादाला लागू. समजलं?